सोलापूरमधल्या समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयनं निर्बंध घातले। 7 ऑक्टोबर 2025 पासून हे निर्बंध लागू करण्यात आले। समर्थ सहकारी बँकेकडून ठेवीदारांच्या हितसंरक्षणाचं काम होत नाहीये। बँकेला सुधारणा करण्याची संधी देऊन सुद्धा संचालक मंडळाला उद्दिष्ट गाठता आलं नाही असं आरबीआयनं म्हटलंय। त्यामुळे बँकेला नवीन कर्ज, गुंतवणूक किंवा ठेवी स्वीकारण्यास आरबीआयनं बंदी घातली। आरबीआयच्या निर्बंधांमुळे आता ठेवीदारांना खात्यातले पैसे काढता येणार नाहीये। त्यामुळे ठेवीदारांनी बँकेमध्ये गर्दी केली। पैसे काढता येणार नसल्यानं खातेदारांना अश्रू अनावर झाले। दरम्यान इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेपाय। सोलापुरात समर्थ सहकारी बँकेला आरबीआयने काही निर्बंध घातलेले आहेत। यासाठी 6 महिन्यापर्यंत कोणत्याही प्रकारचे व्यवहार आता बँकेमध्ये होणार नाहीत आणि हीच बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि सर्व खातेदारांनी आता बँकेत गोंधळ घालायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शेकडो हजारो ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात पैसे बँकेमध्ये गोंदवण्यात आलेले आहेत। या ठिकाणी अधिकाऱ्यांना देखील जाब विचारण्यात येतोय। काय 6 महिन्यांनी काय सांगते काय सांगितलं नाही बँकवाल्याने आम्हाला। रात्री कळल्यावर आम्ही आता सकाळी आला यांनी आम्हाला काय सांगितलं, माझे 1 लाख रुपये आहेत बँकेत, मी एफडी केलेली आहे। ह्याने आले की एफडीच करा म्हणते ती। आम्ही रुपये करत नाही माहिती काय तर रुपये महिन्याला कष्ट करून दिवसभर उन्हात आला तर आपण आमची काल पगार पडले आमचे 25,000 रुपयाचा काय नाही सांगा बरं। ह्याने अगोदर आम्हाला सांगायला पाहिजे ना, यांचं काम आहे सांगायचं। 4 दिवस 2 दिवस अगोदर सांगा बरं। सांगितलं आम्हाला आधी सूचना करायची ना की आता बँक बंद होणार आहे। मी काल बँकेत येऊन गेलते सर, तर का त्यांनी काय पण सूचना दिली नाही। माझी पगार आली होती, मी म्हणलं दिवाळीसाठी ठेवा म्हणून मी काढली नाही। मग आता यांनी अचानक असं करावं का? 6 महिन्यांनी देतो म्हणतं, ठीक आहे, पण गॅरंटी काय आहे त्यांच्याकडनं? त्यांनी देतील ह्याच्यावरनं कसं सांगा? मात्र आता 6 महिन्यांपर्यंत कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार या ठिकाणी करता येणार नाही अशी देखील माहिती समोर येते। कॅमेरामॅन नागेश राशिंगरसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।